निवडणूक आहे, राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत, आता इथली निवडणूक आमच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं निवडणूक आहे। मग भारतीय जनता पार्टीने लोकशाही मार्गाने ती निवडणूक लढवायला कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यांनाही आहे आम्हालाही आहे, परंतु ती निपक्षपाती पद्धतीने आणि मोकळ्या वातावरणामध्ये ती निवडणूक झाली पाहिजे। तशी अनगर नगरपंचायतीच्या संदर्भाने होताना दिसत नाही। दहशत माजून गुंडागर्दी करून रस्त्यावर गुंड लोक उभा करून उमेदवारी अर्ज भरायलाच माणसं येणार नाहीत। ऑनलाईन अर्ज भरला तरी सुद्धा त्या ठिकाणी एबी फॉर्म जो आहे तो प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन द्यावा लागतो, तिथं रजिस्टरवर सही करावी लागते, नाहीतर अजून पसरवतील असं की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तिथं जायची काय गरज आहे। ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन उमेदवारांनी स्वतः त्या ठिकाणी एबी फॉर्म सबमिट करायचा असतो, त्याकरता तिथं जावंच लागतं। म्हणजे त्या कार्यालयातच नाही आलं उमेदवार तर यांची निवडणूक बिनविरोध होणार। अशा पद्धतीने जर निवडणूक बिनविरोध होणार असेल तर राजन पाटील यांनी मोकळ्या काय म्हणायचं त्याला ह्याच्यात हे करायची वेळ आहे। मी पुढचं काही बोलणार नाही, परंतु त्यांच्यासाठी ताट मानेनं आमची ग्रामपंचायत बिनविरोध आम्ही करून दाखवली हे त्यांना म्हणायचा अधिकार नाही। एका विधवा महिलेला अर्ज भरायला येताना तुम्हाला 500-500 गुंडांची फौज उभा करावी लागते, याच्यामध्येच तुम्ही किती शूरवीर आहात हे त्यातून दिसतंय। आज नगरपंचायतीच्या निवडणुकांचा अर्ज भरता आहात, आपला उमेदवार देखील आपण जाहीर केलेला आहे, फॉर्म दिलेला आहे, काय एकंदरीत माहिती आहे, कशा पद्धतीची लढत अनगर नगरपंचायतीमध्ये होणार आहे काय सांगा। सोलापूर जिल्ह्यातलं अनगर नगरपंचायत ही ग्रामपंचायत असताना मागच्या 60 वर्षापासून बिनविरोध होण्याची परंपरा आहे आणि त्या आता अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि अनगरकर पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की आमच्या अनगरची बिनविरोधची परंपरा 60 वर्षाची तशीच कायम राहील। ते कशा पद्धतीने त्यांची ग्रामपंचायत बिनविरोध करत होते आणि आता नगरपंचायत कशा पद्धतीने बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। उज्ज्वला थेटे या अनगरच्या रहिवासी आहेत, मतदार आहेत आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या करता उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाच्या चिन्हावर भरण्याच्या करता तयार केलेला आहे आणि आज त्या अर्ज भरायला येणार आहेत असं समजल्यानंतर अनगरच्या प्रत्येक रस्त्यावर सगळीकडे ट्रॅक्टर लावलेले आहेत, ऊसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवलेला आहे। अनगरकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर त्यांनी त्या ठिकाणी गुंड उभा केलेले आहेत, हातामध्ये हत्यार देऊन काठ्या लाट्या देऊन या महिलेवर हल्ला करण्याच्या करता म्हणून यंत्रणा कामाला लावली आहे। आज मोहोळमध्ये मी जिल्हाध्यक्ष आहे पक्षाचा, माझ्या कार्यालयाच्या बाहेर इथं अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असताना माणसं त्या ठिकाणी पाठलाग करायला पाठवलेले आहेत, जिथं ऍफिडेव्हिट करायला जात आहेत त्या ऍफिडेव्हिट तिथं करता येऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते। म्हणजे अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवाराला अर्जच भरू द्यायचा नाही, अशा मग ती निवडणूक बिनविरोध अशा पद्धतीनं 60 वर्ष यांनी केवळ ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यांना अर्जच भरू द्यायचा नाही अशा पद्धतीनं अशी मोडस ऑपरेंटी वापरून त्यांनी बिनविरोध केलेली आहे। उज्ज्वला थिटे आमच्या आता त्या उमेदवार आमच्या ज्या आहेत त्या सोबत आहेत, त्यांना सकाळपासून आणि कालपासून ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतोय। मी जिल्हाध्यक्ष म्हणून या महिलेच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना स्वतः व्यक्तिशः फोन करून यांना अनगरला जात असताना त्यांच्या जीविताला धोका असल्या कारणानं सुरक्षा पोलिसांची द्यावी अशी विनंती केली। ऍडिशनल एसपींना त्या ठिकाणी विनंती केली। संबंधित उमेदवाराने स्वतः 8 दिवसापूर्वीच मी अर्ज भरणार आहे आणि मला जात असताना माझ्या जीवाला धोका आहे, त्या कारणामुळे त्या ठिकाणी जात असताना मला पोलीस संरक्षण दिलं जावं असा विनंती अर्ज लेखी स्वरूपात दिलाय। त्याच्यानंतर मी स्वतः मोहोळचे पोलीस निरीक्षक यांना देखील त्या ठिकाणी बोललेलो आहे आणि असं असतानाही पोलीस अजिबात कोऑपरेट करायला तयार नाहीत। तिथले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं जे मोहोळचे तहसीलदार आहेत राजेंद्र सचिन मुळीक हे अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। कालपासून मी त्यांना स्वतः फोन करतोय, मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, आता हे सगळं मी अजितदादांच्या तर कानावर घालणारच आहे, परंतु या मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुस्कटदाबी या ठिकाणी होते, त्या तहसीलदारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर किती दबाव आहे। यांना शौचालय असल्याचा दाखला पाहिजे मुख्याधिकाऱ्याकडनं, शौचालय असल्याचं त्यांचं स्वतःचा गावात बंगला आहे, शौचालय घरातच आहे, फक्त त्याचा दाखला जोडायला लागतो। हा दाखला त्यांना काढण्याच्या करता मुख्याधिकाऱ्यांना स्वतः आमदारांनी फोन केला, आम्ही स्वतः फोन केला, त्या संबंधित महिलेने फोन केला, मुख्याधिकाऱ्यांनी होय म्हणून सांगून सुद्धा त्या ठिकाणी शौचालयाचा दाखला अद्यापर्यंत दिलेला नाही। या कारणाच्या करता जिल्हाधिकारी सोलापूर यांना त्या ठिकाणी कळवलं,
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांना जे आवश्यक आहे ते कागदपत्र उपलब्ध करून द्या. मतदार यादीमध्ये नाव असल्याच्या संदर्भानं त्याचं अटेस्टेशन करावं लागतं. मतदार यादी ऑनलाईन निघते, त्या उज्ज्वला थिटे यांचं नाव मतदार यादीत आहे आणि त्याच्याकरता त्याला सर्टिफाईड करण्याच्या करता त्याच्यावर सही शिक्का जो आहे तो संबंधित मुख्याधिकाऱ्याचा त्या ठिकाणी असायला लागतो किंवा तहसीलदाराचा असायला लागतो. तो सही शिक्का देण्याच्या करता सुद्धा या लोकांनी एक प्रकारे नकार दिलेला आहे. मग मला सांगा, प्रशासन जे आहे, माझं निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आणि आवाहन आहे की अशा पद्धतीनं आज राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. त्यांना तुम्हाला दिलेल्या शब्दाच्या खातर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करायची आहे, परंतु लोकमतानं आणि लोकसहमतीनं बिनविरोध झाली तर आम्हालाही त्याचा आनंद वाटेल. परंतु अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय मुस्कटदाबी करून आणि एका महिलेला त्या ठिकाणी साधा दाखला मिळू द्यायचा नाही आणि त्याचबरोबर तिच्या मतदार असल्याच्या संदर्भानं तहसीलदारांनी सही करायची नाही आणि कलेक्टरचं सुद्धा यंत्रणा ऐकत नाही, एसपीचं यंत्रणा ऐकत नाही, पोलीस संरक्षण दिलं जात नाही. म्हणजे या राज्यात चाललंय काय हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. ती महिला आज इथं आहे, तिला एकतर त्या महिलेवर एवढा अन्याय केलेला आहे, तिचं घरदार जाळून टाकलं, घरावर दरोडा टाकला, शेत जाळून टाकलं, तिच्या मुलावर अॅट्रॉसिटी दाखल केली, घर सोडायची वेळ आली. आज मुलगा त्या ठिकाणी पुन्हा ड्रायव्हर म्हणून काम करतो, त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं आणि त्या महिलेनं त्या गावामध्ये अर्ज भरायची तयारी दाखवल्यानंतर तिचा अर्जच भरला जाऊ नये याच्या करता म्हणून सगळी यंत्रणा प्रशासनासहित काम करते. हे अत्यंत लाजिरवाणं आहे. नगरपंचायतीसारख्या निवडणुकीमध्ये असं घडत असेल तर याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी जे कोणी असतील त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. कारण हे निवडणूक निर्णय अधिकारी आज ही निवडणूक एका व्यक्तीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा कार्यकर्ता असल्यासारखं जर काम करत असतील तर याच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि उद्या जर या महिलेच्या संदर्भानं कुठला अनुचित प्रकार घडला तर याला जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा त्याला जबाबदार असेल. राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांना माझ्या पक्षाचा ईबी फॉर्म आताच दिलेला आहे. आमच्या पक्षाच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या अनगरच्या उमेदवार आहेत. लोकशाही मार्गाने त्यांना अर्ज भरू दिला गेला पाहिजे. जर त्यांचा अर्ज भरला गेला नाही तर याच्या संदर्भानं याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित द्यावं लागू शकतं आणि राज्य निवडणूक आयोगाला देखील त्या ठिकाणी निपक्षपाती निवडणुकीचं जे घोषवाक्य सांगितलं जातं त्याच्यावरच त्या निमित्तानं क्वेश्चन मार्क तयार होऊ शकतं. तर तुम्ही उमेदवारी अर्ज अनगर नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल करताय. राष्ट्रवादीची तुम्हाला उमेदवारी फॉर्म मिळालेला आहे. काय नेमक्या अडचणी येतात सकाळपासून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करता? महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत आणि संविधानाच्या लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्याचा मला अधिकार आहे. तो अधिकार सर्वसामान्य कुटुंबातील मी महिला आहे. तो आज मला मिळाला म्हणून मी 4 दिवस झाले मी खूप आनंदाने होते की मला तो अधिकार मिळाला. पण गेल्या आठवड्यामध्ये काय झालं, त्यांच्याकडून कुठेतरी बातमी लीक झाली, त्यांना माहिती झालं प्रतिस्पर्धी जे आहेत आमचे, ज्यांच्यासोबत आमचं वैर आहे. वैर म्हणताना काय ते पूर्ण नियोजित का 50-60 वर्षाचं वैर नाहीये, फक्त 2 वर्षापूर्वीपासूनचा पाटील परिवार म्हणजे माजी आमदार राजनजी पाटील, त्यांचा मुलगा विक्रांत राजन पाटील आणि दुसरा मुलगा अजिंक्य राणा राजन पाटील आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे मागचे परत माजी आमदार यशवंत माने, हे 4 चांडाळ चौकडी मिळून 3-4 दिवस झालं आणि गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी पूर्णपणे आमच्या विरोधात प्लॅनिंग केलेलं आहे. त्याची उत्तर मी मध्ये सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली. वेगवेगळे त्यांनी माझ्यावर आरोप केले. पाटील परिवार आणि माझं अनगरकर पाटील परिवार आणि माझी गेली 2 वर्ष झालं संघर्ष चालू आहेत. फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये माझ्या मुलाला एक जणांनी खांद्यावर घेतलं, तिथून हा आमचा संघर्ष चालू झालेला होता. माफी मागून देखील माफी मिळालेली नाही. 2 वर्ष कुठे कुठे आणि कसं कसं गेले ते पूर्ण सगळ्यांना माहिती आहे. ते बोलण्यात आज अर्ज दाखल करताना काय अडचणी येतात? आज त्यांना गेल्या आठवड्यापासून माहिती झालं उज्ज्वला थिटे हे फॉर्म भरणार आहे. मी 3 दिवसापूर्वी तर मोहोळमध्ये आले. एकतर सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया होत नव्हती. ऑनलाईन प्रक्रियामध्ये परत शौचालयाचा फक्त प्रश्न उपस्थित झाला की तो दाखला नव्हता. मग परत आम्ही कलेक्टर साहेबांना मी मेल केला, त्यांना मी अर्जही केला आणि की असं मला दाखला मिळावा म्हणून. मग ते काय त्यांनी हो मी सीओला सांगतो एवढं सांगितलं. गेल्या आठवड्यापासून मी सीओ साहेबांना फोन करते. सीओ साहेब सुरेश बदर आणि तहसीलदार साहेब सचिन मुळे, तेच तिथले निवडणूक निर्णायक अधिकारी आहेत अनगर नगर पंचायत येथील, आणि त्यांनी मला ते दाखला कालपासून मिळू दिलेला नाहीये.
तरी मी मागचे दुसरे डॉक्युमेंट्स घेऊन मी कसंही तयार केलं तर आज फॉर्म भरायला निघणार होते. फॉर्म भरायला निघणार हे सर्व सोशल मीडिया आणि प्रत्येकाला माहिती झालं होतं. तरी त्यांनी गेल्या 10 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली. तेव्हापासून त्यांनी अनगरला जाण्याला 4 ते 5 मार्ग आहेत. वाफळे मार्ग, देवडी मार्ग आणि हिवरे मार्ग, यावली मार्ग आणि नरखेड मार्गे जर म्हणलं तर भोपले या गावावरून प्रत्येक ठिकाणी माझ्या 18 पगड जाती धर्माच्या बांधवांना, महिलांना उभं केले गेलेलं आहे. त्यांना तिथे 6 दिवस झालं बसवून ठेवलं गेलेलं आहे. त्यांचा रोजगार त्यांना दिला जातोय. पण 2 मिनिट लक्षात घ्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये त्या माऊली कामाला जात होत्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं आज नुकसान होते. कारण का उभं केलंय, कशासाठी हे सगळं? हे फक्त अनगर नगर पंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून हा पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, व्हावी म्हणून. तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत काय नेमकं? गेली 68 वर्ष झाले तिथली ग्रामपंचायत ही बिनविरोध होती. ती बिनविरोध कशी होत होती तर आजच्या माझ्या ह्या अर्ज भरण्याच्या उदाहरणावरून बघा. मला आज सकाळपासून तिथे अर्ज भरू दिला जात नाहीये. कारण सगळ्या रस्त्याने जाताना सगळे ट्रॅक्टर्स लावलेले आहेत, गाड्या लावलेल्या आहेत. आज नोटरी जिथं करायला जाते तिथं माझ्या मागं MS14 ES MS13 ES 1444 ही व्हॅन वेणू गाडी ती माझा पाठलाग करत आहे. 3-4 ठिकाणी मी आज मोहोळमध्ये फिरतेय तर ती गाडी पूर्ण पाठीमागेच आहे माझ्या. मी त्या गाडीतून पाहतेय. मी परत रागाने उतरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आई आज राजमाता जिजाऊने जर स्वतः काष्टा घातला नसता आणि एकुलता एक मुलगा म्हणून त्यांनी जर काय मनाशी ठरवलं नसतं कसं करू तर त्यांनी तसंच मी ते आज हे लक्षात घेऊन त्या गाडीचा मी पाठलाग केला. जवळजवळ मी त्या गाडीच्या मागे 300 किलोमीटर पर्यंत मी धावत गेले तर ती गाडी सुसाट वाहत गेली. की आज काय व्हायचे होऊ दे. मी आज माझ्या मुलाच्या आता पुढची भूमिका काय असणार आहे? मी त्या गाडीचा पाठलाग केलेला आहे. ती गाडी मला पाहताच पुढे गेलेली आहे. त्यांनी मग परत दुसरी गाडी बदलून आलेली आहेत. अशा मोहोळ तालुक्यामध्ये किती गाड्या फिरत आहेत ते बघा. SP सरांना मी गेल्या 8 दिवसापूर्वी मेल केला, गेल्या महिन्यातही मेल केला. समक्ष ऍडिशनल प्रीतम यावलकर यांनाही मी भेटून आले. तेही म्हणले ताई प्रोटेक्शन देतो. आज सकाळपासून आम्ही त्यांना कॉल करतोय ते एकही पोलीस व्हॅन इथं आलेली नाही. आज तुम्हाला अर्ज भरू दिला नाहीये? आज भरू दिले. 2 दिवसात तुम्ही काही प्रयत्न करणार अर्ज हो. भरण्यासाठी? आता उद्या जरी जायचं म्हणलं तर उद्या हीच परिस्थिती असणार आहे. सगळे ट्रॅक्टर्स लावले जातील, सगळे हे पोलीस प्रशासन अनगरमध्ये जाऊन थांबले आणि इथं मी तशीच आहे. आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मला फक्त हाच प्रतिप्रश्न करायचा आहे की तुम्ही लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे पण ही लाडकी बहीण आज मरणाच्या दारात आहे. तिला काय निवडणूक लढण्याचा अधिकार नाहीये का? ती आज तिथं फॉर्म भरायला गेली असता. राजन पाटील नव्यानं तुमच्या पक्षामध्ये त्यांची नियुक्ती तुम्ही करून घेतलेली आहे. ते जर एका विधवा महिलेवर एवढा अन्याय करत असतील अहो बिनविरोधच करायचे ना तुम्हाला. असंही ते छाननीमध्ये बादच होणार आहे तर कायदेशीररित्या त्याला येऊ द्या ना तिथं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.